सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल. तर पहिल्यांदाच मी व्लॉगिंग वगैरे करतोय. मी प्रोफेशनली डान्सर आहे. मी ॲक्टिंग वगैरे करतो. मी काही शॉर्ट फिल्म्स वगैरे पण करून झालो आहे मराठीसाठी. तर माझ्यासाठी हे पहिल्यांदा व्लॉगिंग आहे. सो ऑफकोर्स मला काही गोष्टी कळणार नाही. तर तुम्ही ट्राय करा की मला सांगा की ब्रो इधर ये करना चाहिए था, की इथे हे केलं पाहिजे होतं. ठीक आहे. तर मी जस्ट आता उठलो. माझा झालं की भाई फर्स्ट व्लॉग आपल्याला काढायचा आहे. तो आता एवढा घाईमध्ये रस्त्यावर तर जाऊ शकत नाही. भेंडी कोणतरी मोबाईल खेचायचा, आपल्याला माहिती नाही. सो मी कॅमेरा घेतला. भाई एवढी चांगली गच्ची आपल्याकडे. निघालो. मी चला आता व्लॉगिंग करूनच टाकू. जर आपण आलोय तर व्लॉगिंग वगैरे आपली करून टाकू. सो मी आता गच्चीवर आलोय. बघा काय मस्त व्ह्यू वाटतोय. हे बघा, 2 टावर्स आहेत. या साईडला मस्त सूर्य येतोय. सो व्लॉगिंग तर स्टार्ट झालेली आपली. आता तुम्हाला कालचा हेक्टिक दिवस सांगतो. ऑफिस तेच नॉर्मल, जसे लोकांचे कॉर्पोरेट लाईफ असतो तसं आमचं कॉर्पोरेटमध्ये MNC लाईफ असते. तर मेन भाग असा आहे, आम्ही खूप मजा केली ऑफिसमध्ये. धावपळ तर होतेच ऑफकोर्स. ट्रॅव्हलिंग आहे माझी. मी आता मुंबई साईडला राहतो. मला ऑफिस नवी मुंबई साईडला जायला लागतं. तर अशा बेसिक गोष्टी तर आहेत. आता त्याच्यानंतर मेन गोष्ट अशी आहे की काल आम्ही राडे तर घातलेत ऑफिसमध्ये. माझे फ्रेंड्स लोक आहेत, ते लवकरच त्या व्लॉगमध्ये मी आणीन पुढच्या येणाऱ्या. आम्ही एवढी मजा केली आहे ना, दररोज तो मजा करतो, पण काहीतरी एक्स्ट्रीम किंवा काहीतरी वेगळी आम्ही मजा काल केली आहे. सो ती पण आम्ही खूप अल्टर पद्धतीने केली आहे. ती लवकरच मी दुसऱ्या व्लॉगमध्ये आणीन. तर आता सांगायचं कालची गोष्ट. कालचा दिवस मजा असा होता की काल माझे सगळे फ्रेंड्स जे नाईट शिफ्टला, आम्ही रोटेशनलमध्ये असतो MNC वाले. सो आम्ही जे रोटेशनलमध्ये होतो ना, म्हणजे माझे काही फ्रेंड्स नाईटला आहेत, मी डेला आहे. तर काल आमच्या सगळ्यांची भेट झाली. सो आम्ही काल खूप मजा केली, खूप राडे केले. तर ते सगळ्या गोष्टी घडून आम्ही एकत्र जेवायला बसलो. मजा केली, गॉसिप्स केले, इकड-तिकडचे एकमेकांच्या TLबद्दल जरा गोष्टी काही सांगितल्या. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आम्ही करून घेतल्या. तर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर निघताना परत एकदा भेटलो, कारण माझी शिफ्ट संपलेली. मी मॉर्निंगला आहे, तर ते झालं. मग आम्ही निघालो. त्यांना बाय बी म्हणालो की भाई चल, आता 2 दिवस सुट्ट्या आहेत. तर आता काहीतरी काम केलंच पाहिजे. आता एवढं सगळं हेक्टिक दिवस असून 2 दिवस भेटतात मला वीक ऑफ. सध्या तरी माझा वीक ऑफ मंडे ट्यूसडे. सो वीक ऑफ झाला की लगेच ऑफिस. बट या 2 दिवसांमध्ये मला कंटेंट बनवायचे असतात. मला डान्स व्हिडिओ शूट करायचे असतात. आणि मेन काम म्हणजे माझं कंटेंट झाल्यानंतर आता व्लॉगिंग शिकतोय. 4-5 यूट्यूबर्स आहेत जे अपकमिंग आहेत, जे जुने आहेत. आता सगळ्यांचे फेवरेट किती सारे. तर मी खूप सारे यूट्यूबर्स चेक केले की भाई कसे व्लॉग काढतात. आता आपण नवीन आहे, आपल्याला काही घंटा माहिती नाही. माईक लावून बोलायला लागलं तर असं होत नाही. तर पहिल्या तर चुक्या होणार आहेत. सो माझं असं झालं, चुकी झाली तरी चालेल, बट त्या चुकीला परत एकदा रिपीटेड व्हायला नाही द्यायचं. सो मी घेतला स्टँड, लावला आयफोन, कनेक्ट केला माझा माईक. म्हटलं चल आता तो व्लॉग सुरू करायचा. भले लोक बोलतील, बोलू दे. लोक बोलायचंच काम करणार लास्ट पॉईंट ऑफ व्ह्यूला. बाकी जर एकदा तू फेमस लेवलला आला तर ते लोकच बोलतील अरे बाबा ह्याने असं केलं. तर माझं एकच आहे, जे काय डेलीमध्ये होतं, जे काय प्रिव्हियस डेमध्ये होतं, ते मी ट्राय करीन तुम्हाला सांगायचं. तर आपण कुठे होतो? हां, MNC बद्दल. तर जेवढे MNC वाले असतील त्यांना एक रिलेट होतं की भाई कॅबमध्ये काय मजा असते. तर आमच्या कॅबमध्ये एक पोरगा आहे. तर त्या पोराचा असा सीन आहे, आता जसं मला ड्रायव्हर घ्यायला आला, तर मी काय करतो की भाई हां, ठीक आहे, मी आलो. तर तो म्हणतो, "सर किती मिनिटात?" तर आम्ही बोलतो की 5-10 मिनिटात आम्ही खाली येऊ. तर त्यांचा असा सीन झाला, "ठीक आहे सर, मी थांबतो." एक पॉइंट असतो, जेवढे ऑफिसवाले असतील MNCचे त्यांना माहिती आहे, एक ट्रिगर पॉइंट असतो. 10 मिनिटात नाही आलं तर नो शो लागतो. त्याचे कॉस्ट कटिंग आपल्या सॅलरीमधून होते आणि TL शिव्या घालतो ते अलग लेवल. तर मी बसलो. माझे 2-3 फ्रेंड्स आहेत तिकडचे, आत्ताच रिसेंटली झालेत कॅम्पमध्ये असतात म्हणून. मग त्यांच्यासोबत होतो. तो सीन झाल्यानंतर आम्ही लिटरली वडाळा साईड वगैरे साईडला गेलेलो. मला एक्झॅक्ट माहिती नाही ते लोकेशन. तिकडे एक पोरगा आहे. असं बोललं नाही पाहिजे, बट त्या पोराला बिल्डिंग खाली गाडी लागते. एक्झॅक्टली बिल्डिंग खालीच गाडी लागते.
आणि आमचं असं झालं, भाई काय सीन, तो ऐकूनच घेत नाही. त्याने खूप कॅब ड्रायव्हर सोबत भांडणं केले. भाई आमचं तर घर, जिथे मी गाडी उतरवतो स्लोप, जेव्हा ही बिल्डिंग दिसते तुम्हाला मोठीवाली, त्याच्या साईडला एक रोड आहे, मी तिथे उतरतो. माझं घर या साईडला दिसतंय ना तुम्हाला. तर तिथून मी इथे चालत येतो, का आता भाई बाकीच्यांना पण घरी जायचंय, बाकीचे पण भरपूर दमले. तर आपल्याला एक कन्सर्न असला पाहिजे की बाबा बाकीचा दमतोय, तर आपण तेवढं नाही केलं पाहिजे. बट त्याला ते कळत नाही. तर काल तो आमच्या कॅबमध्ये नव्हता, तर आम्ही सगळे भेटलेलो. तर आम्हाला येऊन सांगतो, भाई तुमच्या कॅबमध्ये कोण आहेत? म्हणजे आमच्या कॅबमध्ये जे नॉर्मली डेलीला असतात ते लोकच आहेत. बोलते यार मला यार इकडचे तिकडचे दिलेत. तर आम्ही तिघं हसायला लागलो, आम्ही जे फ्रेंड्स आहेत. मग कॅबमध्ये बसताना ऑफकोर्स जसे पोरी गॉसिप करतात, तसे पोरंही जेन्युइनली भारी गॉसिप करतात. आम्ही त्याची खेळत होतो लिटरली 3-4 मित्र, आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. असं नाही की त्याला चिडवलं, बट मजा आली त्याची खेचून, की भाई काय हे, लहान पोरगा आहेस का तू? बिल्डिंग खालीच गाडी पाहिजे, गाडी मागेच घेतली पाहिजे. मला हे गाणं नको, मला ते गाणं नको. थोडी आपली गाडी आहे. काय काय ड्रायव्हर तर त्याला वैतागतात, की भाई हा का बोलतोय, कशाला बोलतोय. असं गोष्टी आहेत. हा होता कॅबचा भाग. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर, मी घरी आलो दमलेलो बेकारवाला. तर आता माझे मित्र तर बोलले की भाई तुला व्लॉग तर काढायचा आहे, तू कधी काढणार आहे? तर माझं असं झालं, काढायचं तर आहे, बट भेंडी आपण कधी केलं नाही. तर यातले माझे 1-2 मित्र आहेत जे जेन्युइन खूप जवळचे आहेत, म्हणजे त्यांनी अप्स डाऊन्समध्ये माझ्यासोबत आहेतच. तर त्यांनी मला सजेस्ट केलं, ब्रो घे कॅमेरा, कर तुझा माईक कनेक्ट आणि सुरू कर. जे डेली गॉसिप्स वगैरे होतात ते. तर म्हणलं ठीक आहे, बघू आता एवढं बोलतायत म्हणून म्हणलं चल आता उठलं तर आहे. घेतला कॅमेरा, लावला माईक आणि म्हणलं चल बोलू. ट्राय तर करू काय, कारण फर्स्ट टाइम आहे, आपल्याला माहिती थोडाफार चुका होणार. बट जेन्युइनली मी तुम्हाला सांगेन ना गाईज, जर तुम्ही जेन्युइनली मला सबस्क्राईब करत असाल, लाईक करत असाल, कमेंट करत असाल, शेअर करत असाल तुमच्या मित्रांना, मी एकच सांगेन की जर काही चुकी झाली ना, तर कुठे चुकी झाली आहे, कशा बाबतीत झाली आहे, बिंदासपणे सांगा. लाजू नका की भाई याला राग येईल. रागचा प्रश्न नाही, कारण शाळेत पण आपण जेव्हा जातो, तर आता लिटरली जर चुकी केली तर टीचर ओरडणारच ना. तर तसं आहे, मी स्टुडंट आहे, तुम्ही लोक टीचर आहेत, तुम्ही माझे गुरु आहेत. तर तुम्ही मला सांगा की भाई तू इथे चुकलास, किंवा इथे हे तरी बोललं पाहिजे होतं, किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये तू कुठला टॉपिक घेशील. म्हणजे असं तुम्ही सजेस्ट करा. डेली ब्लॉग्स आपले मध्ये मध्ये सुरूच राहणार. ऑफकोर्स 2 दिवस सुट्टी आहे, तर मी ट्राय करीन जास्तीत जास्त ब्लॉग 3-4 दिवसात असं मॅनेज करायला, जसं मला इझी पडेल, कम्पॅटेबिलिटी असेल तसं. पण मी ट्राय करीन ब्लॉग टाकायला. तर माझं असं झालं, ब्लॉग तर करायचेच आहेत आता. सुरुवात केली तर थांबायचं नाही, शेवटपर्यंत करायचं आहे. जर आपले स्किल्स आपण सोशल मीडियावरती अपकमिंग नाही आणणार, तर काय होणार? तर सुरू तर केलं आहे. तर मी तर सजेस्ट करेन तुम्हाला की मला कमेंट करा की कशावरती मी नवीन नवीन व्लॉग्स काढत राहायचे, कुठला टॉपिक घ्यायचा, म्हणजे आपल्याला एक अंदाज कळेल. आता जसं माझा फर्स्ट टाइम ब्लॉग आहे, सो मी माझा कालचा इन्सिडेंट सांगितला, काय घडलं माझ्या ऑफिसमध्ये, कॅबमध्ये, घरी आल्यावर मी काय केलं. तसे डेली ब्लॉगमध्ये हेच करतात, बट बेसिकली तुम्हाला काय वाटतं की भाई पुढच्या वेळेला तू हा टॉपिक घे, किंवा तू ह्याच्याबद्दल सांग, किंवा तुझा पास्ट एक्सपिरियन्स जे काय तुम्हाला काही डाऊट वाटला की बाबा ह्याच्याबद्दल भाईने आपला ब्लॉग केला पाहिजे, स्वतःबद्दल, मित्रांबद्दल, कुठल्या इन्सिडेंटबद्दल, बिंदासपणे सांगा, आपण ते पण करू. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही जसं सांगणार ना तसं मी इम्प्रूव्हमेंट आणत जाणार. ठीक आहे. तर फायनली सगळं सुरुवात तर झालेली आहे. मी माझी इन्स्टा आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, फॉलो करा. आणि तुम्हाला वाटत असेल की भाईचे व्लॉग्स ठीकठाक आहेत किंवा छान करतोय, तर सॉरी भाई, फर्स्ट टाइम आहे माझं. ऑफकोर्स मी थोडाफार चुकणारच, त्यात काय डाऊट नाही. बट एक गॅरंटी देईन, आता ट्राय मारतोय, बट लिटरली मला थोडासा टाइम द्या. ऑफकोर्स नाही जर मी एवढा पाप ब्लॉगिंग सारखं केलं ना, तर मी लिटरली बोलशील यार भाई वन साइड खातो मार्केट, एवढी मी गॅरंटी देऊ शकतो. आणि व्लॉगिंग बघा, नुसती व्लॉगिंग तर मी करत नाही, मी डान्सिंग करतोय, मी कॉमेडी करतोय, मी व्लॉगिंग सुरू केली आहे, लवकरच मी काहीतरी कॉन्टेंट लिहायचं चालू करतोय. प्लॅनिंग म्हणजे भरपूर आहे, सुरुवात केली आहे. ऑफकोर्स सुरुवातीला थोडंसं एकटं चालावं लागणार, तर मला एवढी गॅरंटी आहे की आता मी सुरुवात तरी एकटी केली आहे, बट पुढे जाऊन भरपूर जण मला जुळतील, आणि आपण एक फॅमिली बनू, आणि मग आपण राडे घालू, राडे, लिटरली राडे घालू आपण. कोणाची गरज नाही, काय नाही.
मस्त आपलं व्हिडिओज बघा डेलीचे, हसा, खेळा, मित्रांना पाठवा, रिलेट करा आणि ट्राय करा की जेवढं होईल तेवढं शेअर करा. म्हणजे लोकांना कळू दे की भाई नवीन पोरगा आलाय, रिलेटेबिलिटी कंटेंट आणतोय, रिलेटेबल ब्लॉग्स आणतोय. तुम्ही जसे सांगतात की ब्लॉग्समध्ये दादा हे आण किंवा भाई तू ते टाक, हे टाक, ह्याच्याबद्दल ब्लॉग कर. भाई बिंदासपणे टाका. प्रत्येक कमेंटचा रिप्लाय आपण देणार. आणि मेन म्हणजे काहीतरी एक्सप्लोरिंग कंटेंट करायचं आहे किंवा तशा काही गोष्टी आहेत, तर तसं पण सांगा, आपण ते पण करू. बिंदास. लाजू नका की भाई काय बोलेल. ऑफकोर्स मी शिकतोय तुमच्याकडून. जे काही कमेंट्स आहे ना त्याच्यावरती मी ट्राय करणार इम्प्रोवाइज करायला. ठीक आहे. सो या प्रकाराने माझा ब्लॉग मी संपवत आहे. परत एकदा मी यूट्यूबचं नाव चॅनलचं रिपीट करतो. ANYAARAWLE अन्या रावले. आणि जर तुम्हाला इन्स्टावरती फॉलो करायचं असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. क्लिक करा. इंस्टाग्रामवर तुम्हाला डान्सिंगचे, कॉमेडीजचे, हरकतेवाले सगळे व्हिडिओज भेटतील. एन्जॉय करशाल. सो जावा, लाईक, कमेंट, शेअर तिकडे पण करा. आणि ऑफकोर्स या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर भावाला तुमच्या फेमस करा. अजून भरपूर काही व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब. ओके, चला, थँक्यू.